हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेचा धक्कादायक आणि हलगर्जी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजी मंडी जवळील मुख्य रस्त्यावर नाल्यावर पूल उभारण्याऐवजी प्रशासनानं थेट गोल पाईप टाकलेत आणि याच अजब जुगाडामुळे आता नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे। पावसाच्या पाण्यासोबत आलेला प्लास्टिक आणि कचरा या पाईपमध्ये तुंबल्याने नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाणेरडं पाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहू लागलंय। यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांचे हाल होत असून परिसरात रोगाची भीती पसरली आहे। प्रशासनाने हा अडथळा दूर करून तातडीने कायमस्वरूपी पूल उभारावा अशी संतप्त मागणी आता नागरिक करतायत। आज आमच्या कळमनुरी शहरात जे गेल्या वर्षी रोड झालेला आहे 96 कोटीचा रस्ता, सोमानी पेट्रोल पंप ते चिंचाळेश्वर जे आपले महादेवाचं मंदिर आहे तिथपर्यंत हा रोड झालेला आहे। रोड करत असताना आमच्या इथे जे 3 पुलाचं काम करायचं होतं त्यापैकी 2 पुलाचंच काम झालेलं आहे आणि मेन पूल म्हणजे जे आमच्या इथे आता गुलाबनबी शाळा आहे आणि भाजी मंडी आहे, जुनं पोलीस स्टेशन आहे, इथं जे पूल करायचं आहे यानं पूल न केल्यामुळे आज पूर्ण गावातलं घाण पाणी सगळं रस्त्यावर येत आहे आणि त्याच्यानंतर लोकांच्या दुकानात शिरत आहे, घरात शिरत आहे। इथं गुलाबनबी शाळा आहे त्याच्यामुळे लेकराला यावं लागते, जावं लागते, त्यांना सुद्धा या घाण पाण्यातून जावं लागते। हे जे निष्कृष्ट बांधकाम या गुत्तेदारानं केलेलं आहे आणि इंजिनियर साहेब असो या सीओ साहेब असो या दोघांनी सुद्धा या कामाकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे आज कळमनुरीकरवासी आज चिखलातून जावं लागते, रोज यावं लागते। आज त्यांना तुमच्या माझ्यासाठी हिवाळा असो, उन्हाळा असो या पावसाळा असो प्रत्येक वेळेस याला घाणीचं साम्राज्य करावं लागत आहे। यामुळे आज कळमनुरीकर या नगरपालिकेच्या कारभाराला कंटाळून रोष व्यक्त करत आहे आणि तुमच्या माझ्याशी काल परवा सुद्धा कमीत कमी 10 ते 15 दुकानात घाण पाणी हे रोडचं गेल्यामुळे आज व्यापारी सुद्धा परेशान आहे आणि शिव साहेब याला स्वतः भेट द्यायला सुद्धा गेले नाही। तिथं किती नुकसान झालं पाहायला गेले नाही। याला जिम्मेदार कोण? या रोडच्या बाजूने जे बी 2 आजूबाजूने जे नाल्याचे बांधकाम चालू आहे ते सुद्धा निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम चालू आहे। या निष्कृष्ट नाल्यामुळे आज दुकानात पाणी शिरलं होतं, लाखोचं नुकसान या दुकानदाराचं झालेलं आहे। या व्यापाराला कोणी बोलायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही आणि शिव साहेब यांच्याकडे कोणी शिव साहेब सुद्धा या व्यापाराकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। त्याच्यामुळे आज व्यापारी असो काय सर्वसामान्य जनता असो सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे। त्याच्यामुळे आज सर्वसामान्य जनता म्हणते आणि सगळ्याचे कळमनुरीकर वासी म्हणतात की या गुत्तेदारावर कारवाई करणार कोण? जोपर्यंत या गुत्तेदारावर कारवाई होणार नाही तोपर्यंत याचे असे बोगस कामं चालूच राहणार। सर्व जनतेला आणि माझी विनंती आहे की या संबंधित जे ठेकेदार आहे याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि बरोबर रस्ते आणि रोड करण्यात यावे। अभी जो नगर पालिका का जो रोड का काम हुआ है महादेव मंदिर से लेके जो है पेट्रोल पंप तक, ये काम में जो है यहाँ पर जो है पुल बने हुआ है तो ये पुल जो है हमको बड़ा पुल बना के देना चाहिए नगर पालिका ने। यहाँ जो पुल के अंदर जो पाइपा डाले हुए है, अभी जो पाइपा है ये छोटे पाइप है, इसके पहले बड़े पाइप थे। आज तक कभी यहाँ पानी नहीं रुका। यहाँ बाजू में जो है खबरस्तान है, इधर जो है गुलाम नबी आजाद स्कूल है, जो पानी रोड पे आने की वजह से गंदगी ऊपर आने की वजह से यहाँ पर बच्चों को और अवाम को आने जाने की जो है तकलीफ पहुंच रही है। लिहाजा जो है जल्द से जल्द नगर पालिका ने इसका इंतजाम करना और ये पाइपा निकाल के यहाँ पर हमको पुल बना के देना, ये हमारी विनंती है। कळमनुरीचे आजची हाल झाले। कळमनुरीचे इतके पैसे खर्च करून नगर परिषदनं कळमनुरी आज गटराचे जो काम आहे नाळीचे काम झाल्यानंतर रोडावर पूर्ण पाणी येत आहे और नगर परिषदनं याच्यावर कोणताही लक्ष न घालता गुत्तेदारानं काम केलं। जेव्हा इथं एक ब्रिज बांधायचं काम होतं तिथं त्यानं नळ्या टाकले मधातून आणि पूर्ण पाणी रोडावर येते आणि इथं गुलाम नबी शाळा आहे। गुलाम नबी शाळेच्या लहान मुलं, लेकरं, वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक इथून जात येत आहे आणि हे गावात जायचा मुख्य रस्ता बी आहे आणि तिथून बाजूला एक मुस्लिम कब्रस्तान बी आहे आणि तिथं बी पाणी खूप साचलं कब्रस्तान मध्ये बी। आणि याच्यामध्ये नगर परिषदचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष घालून इथं कळमनुरीच्या नगर परिषदेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। गए साल भी पानी की समस्या यही थी, अभी भी बारिश के टाइम पे यही समस्या हो रही है। बार बार कॉल करके कुछ मतलब नहीं आ रहा है इसको बोल के, और ये काम कुछ नहीं हो रहा है। अभी और पानी आने के बाद और अभी सामने खरबस्तान है, खरबस्तान में पूरा पानी घुस रहा है, इसके जिम्मेदार कौन है? तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।